Dear student, in the last lecture we have seen fundamental quantities. Then next we will see the next part, that is find out find out what is an atomic clock, where it is kept. या ठिकाणी अणुघड्याळ म्हणजे काय आणि ते कोठे त्या ठिकाणी ठेवलेले पहा. ॲटॉमिक क्लॉक इज ए डिव्हाइस दॅट वर्क्स विथ ॲटमोस्ट ॲक्युरेसी. अणुघड्याळ जे आहे तर ते अणुघड्याळ अशा प्रकारचं त्या ठिकाणी उपकरण आहे की जे उपकरण सर्वसाधारणपणे अतिशय अचूकतेवर त्या ठिकाणी चालताना दिसतं. इट वर्क इज डिपेंडंट ऑन द व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल. याचं असताना जे काही कार्य जे आहे तर ते कार्य सर्वसाधारणपणे अणू असतील, रेणू असतील तर यांची होणारे जे काही कंपन जे आहेत, व्हायब्रेशन जे आहेत तर त्या व्हायब्रेशनवर त्या ठिकाणी अवलंबून असतं. द फंक्शनिंग इज ड्यू टू द मॉलिक्युलर सिस्टीम ऑफ द सिशियम ऑर द अमोनिया. याचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य सिशियम असेल किंवा अमोनिया असेल तर यांची असणारे जे काही मॉलिक्युलर सिस्टीम जे आहे तर त्या मॉलिक्युलर सिस्टीमवर त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. द ॲटॉमिक क्लॉक इन मुंबई इज इन द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन न्यू दिल्ली. या ठिकाणी असणारे जे काही ॲटॉमिक क्लॉक जे आहे तर ते ॲटॉमिक क्लॉक त्या ठिकाणी कुठे सांगितलं आपल्याला, मुंबईमध्ये सांगितलेले, आणि ते सर्वसाधारणपणे कुठे सांगितले आपल्याला पुढे, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन, हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट युज्ड फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मिनिट. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी प्रमाण मीटर हे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगाचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपयोग केला जातो बा. द लाईट रेज पासेस थ्रू ए व्हॅक्यूम ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 1/29979245 सेकंद. धिस डिस्टन्स इज कॉल्ड 1 मीटर. आणि हे जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला 1 मीटर त्या ठिकाणी म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स द लाईट रेज ट्रॅव्हल 299792458 मीटर्स इन 1 सेकंद. दुसऱ्या शब्दामध्ये हा जे काही प्रकाशाचा असताना जो काही किरण जे आहे तर ते किरण सर्वसाधारणपणे एका सेकंदामध्ये किती जातात ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. टू स्टँडर्डाइज ए मीटर इन दिस वे व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इज यूज. आणि अशा पद्धतीनं मीटर हे जे काय असणारे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण निश्चित करण्यासाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रकाशाचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगाचा त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जायचा. त्याच्यानंतर पुढे ग्रेट सायंटिस्ट आपल्याला दिलेले आता काय सांगितलेले सर्वसाधारणपणे, व्हेन मॅन फेल्ट नीड टू मेजर थिंग्स ही स्टार्टेड बाय युजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडीज फॉर द पर्पज. म्हणजे ज्या वेळेला मानवाला त्या ठिकाणी मोजमाप करण्याची असणारी काही गरज जी आहे तर ती गरज ज्या वेळेला त्या ठिकाणी भासू लागली तर त्या वेळेला त्याने काय केलेलं आहे की स्वतःच्या शरीराचे असणारे जे काही अवयव जे आहेत, ओन बॉडी जे आहे तर त्या ओन बॉडी पार्टचा त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. इन इजिप्त इन एन्शियंट टाइम द डिस्टन्स फ्रॉम ए मॅन्स एल्बो टू द टिप ऑफ हिज मिडल फिंगर वॉज कॉल्ड ए क्युबिट. आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत नसते की प्राचीन काळ जो आहे तर त्या प्राचीन काळामध्ये हाताचा असणारा जो काही कोपर आणि हाताचं मधलं असणारं जे काही बोट याच्यापर्यंतचं असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला त्या काळामध्ये त्या ठिकाणी क्युबिट त्या ठिकाणी म्हटलं जायचं. दिस मेजर विल डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. परंतु या ठिकाणी कोपर ते असणारं जो काही मधलं बोट हे जे असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर प्रत्येक व्यक्तीनुसार त्या ठिकाणी ते आपल्या लक्षात येताना ते बदलताना दिसतंय. आणि देअरफॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज कन्सिडर्ड ॲज द स्टँडर्ड. आणि म्हणून त्या काळामध्ये असणारा जो काही राजा जो आहे तर त्या राजाचा असणारा जो काही कोपरा ते बोट मधलं बोट जे काही असणारे जे काही क्युबिट हे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे. पुढे इन गोल्डन टाइम्स वी वे गोल्ड इन युनिट्स कॉल्ड द गुंजी किंवा गुंज. पूर्वीच्या काळी आपल्याकडे सुद्धा त्या ठिकाणी गुंज जे आहे तर ते मापन जे आहे तर त्याच्या साहाय्याने सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी तोललं जायचं. गुंज काय भानगडे हे आपल्या त्या ठिकाणी आई असतील, वडील असतील, आजोबा असतील, आजी असतील तर त्यांना त्या ठिकाणी विचारा. त्याच्यानंतर पुढे अँड आवर ग्लास वॉज युज्ड फॉर मेजरिंग टाइम, हॅव यू सीन वन.
म्हणजे या ठिकाणी कालमापनासाठी असणारे काही वाळूचं असणारे काही घड्याळ जे आहे तर त्या घड्याळाचा त्या ठिकाणी वापर केला जात असे की तुम्ही पाहिलं आहे का, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर ते तुम्ही ते पहा नेटवर. आता पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस. जरा डोकं त्या ठिकाणी चालवायचे, निरीक्षण त्या ठिकाणी करायचे, चर्चा त्या ठिकाणी करायची. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ द मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की खाली दिलेली काही चित्र जे आहे तर त्या चित्रातील चुकीच्या असणाऱ्या काही मापन पद्धती जे आहेत तर त्या मापन पद्धतींचा त्या ठिकाणी शोध घ्यायचा आहे आणि त्याचं असणारे काही कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितले. पाहता काही काही चित्र दिलेले लक्षात घ्या. पाहता काय दिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला असणारे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये नेमकं काय काय दिसते पहा की सर्वसाधारणपणे लांबी जी आहे तर ती लांबी मोजण्यासाठी हाताचा त्या ठिकाणी असणारा जो काही विथ जे आहे तर त्या विथेचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आता काय काय सांगता येईल. इन द फर्स्ट पिक्चर द मेजरमेंट इज टेकन बाय द हँड. पहिलं असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये असणारे जे काही माप जे आहे तर ते माप घेण्यासाठी असणारे जे काही हात जो आहे तर त्या हाताचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. धिस मेथड इज इनॲक्युरेट अँड रॉंग. आणि ही जी काही हात त्या ठिकाणी मापनासाठी वापरलेलं ही असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती चुकीची आहे, अयोग्य त्या ठिकाणी आहे. इन सेकंड मेथड द लिक्विड इज पोर्ड फ्रॉम वन ग्लास टू अदर. दुसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या दुसऱ्या चित्रामध्ये काय केलेलं आहे की असणारा जो काही द्रव जो आहे तर तो द्रव काय केलेला आहे एका भांड्यामधून दुसरं असणारं जे काही भांड जे आहे तर त्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी ओतलेलं आहे. देअर इज नो अॅक्युरेसी ऑफ द मेजरमेंट इन दिस प्रोसेस. ही असणारी जी काही पद्धत जी आहे तर याही पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मापन जे आहे तर त्या मापनाची अचूकता आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नाही. द थर्ड पिक्चर shows a double pan balance which does not have a central indicator. या ठिकाणी तिसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डबल पॅन बॅलन्स जो आहे तर तो डबल पॅन बॅलन्स त्या ठिकाणी दाखवलेला आहे. परंतु हा असणारा जो काही डबल पॅन बॅलन्स जो आहे तर त्याच्यामध्ये असणारा जो काही सेंट्रल अशा प्रकारचा असणारा जो काही इंडिकेटर जो आहे तर तो सेंट्रल इंडिकेटर त्या ठिकाणी नाही. देअर इज द पिक्चर ऑफ द रोलर बट बोथ ऑफ देम डू नॉट हॅव द झिरो मार्क्स ऑन देम. या ठिकाणी पुढचं असणारं जे काही चित्र जे आहे तर ते पट्टीचं त्या ठिकाणी चित्र आहे, परंतु त्या पट्टीचं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये दोन्ही असणारे जे काही टोकं जे आहे तर त्या टोकांना झिरो मार्क जो आहे तर तो झिरो मार्क त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही चुकीच्या असणाऱ्या ज्या काही मापन पद्धती ज्या आहेत तर त्या मापन पद्धतींचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. आणि म्हणून अचूक मापनाचे असणारे काही महत्व जे आहे तर ते महत्व आपल्याला या ठिकाणी पाहिजे. हाऊ ॲक्युरेट मेजरमेंट मस्ट बी डिपेंडंट अपॉन इट्स पर्पज. आता काय सांगितलं की मापन किती अचूक असावं हे मापन कशासाठी होणार आहे याच्यावर त्या ठिकाणी ठरताना दिसतोय. अकॉर्डिंगली अन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर द मेजरमेंट. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपण काय करताना दिसतोय की योग्य अशा प्रकारचं असणारं जे काही उपकरण जे आहे तर ते उपकरण त्या ठिकाणी काय करताना दिसतो तर त्या मापनासाठी त्या ठिकाणी वापरताना दिसतो. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रेशियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड युज्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज इज डन. काय सांगितलेले की मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रेशियस of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी मौल्यवान अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा आपल्याला त्या ठिकाणी मोजमाप करायचंय तो त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी सर्वसाधारणपणे अतिशय लहान अशा प्रकारचे असणारे जे काही क्वांटिटी जे आहेत तर त्या क्वांटिटीचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे मौल्यवान विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणामध्ये वापरल्या जाणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं मोजमाप नेहमी अधिक काटेकोरपणे आणि अचूकतेने त्या ठिकाणी काही केलं तर केलं जातं. ड्यू टू ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी डिव्हाइस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड ऑफ द क्वांटिटीज लाईक डिस्टन्स मास टाइम अँड टेम्परेचर आर अवेलेबल नाव. For example, distance and time in connection very important sports competition
मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. काय सांगितलंय की ड्यू टू द ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी डिव्हाइड्स दॅट आर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ क्वांटिटीज. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारं जे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी प्रगती झालेली आणि प्रगती झाल्यामुळे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अतिशय लहान अशा प्रकारची असणारी काही क्वांटिटी जी आहे तर ती क्वांटिटी आपल्याला त्या ठिकाणी मोजायची. ती मोजण्यासाठी वापरण्यात येणारे जे काही उपकरण जे आहेत तर ते उपकरण सुद्धा त्या पद्धतीचं त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी वापरलेले. उदाहरणार्थ अंतर असेल, वस्तुमान असेल, वेळ असेल, तापमान असेल, तर ही मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही उपकरणं जे आहेत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून असणारे जे काही डिव्हाइसेस जे आहेत तर त्या डिव्हाइसेसचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाइम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट पोर्ट कॉम्पिटिशन, मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. म्हणजे सर्वसाधारणपणे अत्यंत महत्वाचे असताना ज्या काही क्रीडा स्पर्धा ज्या आहेत तर त्या क्रीडा स्पर्धेशी निगडीत अशा प्रकारची अंतर आणि काळ मोजण्यासाठी, सोन्याचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान मोजण्यासाठी, शरीराचं तापमान मोजण्यासाठी अशा पद्धतीची सूक्ष्म मापन जे आहे तर ती सूक्ष्म मापन अचूकपणे करणारी साधनं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. नेक्स्ट, मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. म्हणजे मोजमाप करत असताना काही प्रमुख अशा प्रकारचे असणाऱ्या ज्या काही त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी त्या ठिकाणी होताना दिसतात. आता काय सांगितलेले, नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. आता या त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी का होताना दिसतात तर पहिलं कारण आपल्याला सांगितले नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. म्हणजे योग्य अशा प्रकारचं असणारे जे काही साधन जे आहे तर त्या साधनांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जात नाही. अप्रोप्रिएट डिव्हाइस म्हणजे उपकरण जे आहे तर ते उपकरण किंवा साधनाचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही. सेकंड आपल्याला दिलेलं आहे की नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. साधन असेल परंतु त्या साधनाचा योग्य पद्धतीने वापर जरी केला नाही तरी त्या मापनामध्ये त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी त्या ठिकाणी राहू शकतात. मेक ए लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स अदर दॅन दीज. म्हणजे सर्वसाधारणपणे याशिवाय होणाऱ्या ज्या काही इतर त्रुटी ज्या आहेत तर त्या इतर त्रुटींची यादी त्या ठिकाणी तयार करा. काय सांगितले, डू यू रिअली गेट as many liters of the petrol as the petrol pumps indicates. म्हणजे पेट्रोल पंपावर जेवढं लिटर पेट्रोल घेतल्याचं दर्शवलं जातं तितकं पेट्रोल प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय का याची त्या ठिकाणी खात्री जी आहे तर ती खात्री त्या ठिकाणी करा. टू एन्श्योर धिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट ए स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाइम टू टाइम. आणि म्हणून पंपावर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष तेवढंच त्या ठिकाणी असणारं जे काही पेट्रोल जे आहे तर ते पेट्रोल त्या ठिकाणी मिळतं का याची खात्री करण्यासाठी प्रमाणित असणारे जे काही माप जे आहे तर त्या मापनानं अधूनमधून त्या ठिकाणी तपासणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढे दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. यालाच त्या ठिकाणी प्रमाणीकरण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर युज्ड इन द मार्केट. अशाच पद्धतीने बाजारामधले असणारे जे काही वजन असतील, मापे असतील तर यांचं वेळोवेळी त्या ठिकाणी प्रमाणित करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता पुढे की व्हाईल बाईंग थिंग्स ऍट ग्रोसरी शॉप द व्हेजिटेबल मार्केट रिमेंबर टू कीप आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो टू. किराणा दुकान असेल, भाजी मार्केट त्या ठिकाणी असेल, मंडई त्या ठिकाणी असेल तर त्या मंडईमध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू असतील भाजी विकत घेताना तुम्ही काळजीपूर्वक हे त्या ठिकाणी पाहायचे आणि तुमच्या पालकांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायचे. आता काय सांगायचे, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ द स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर. म्हणजे जे काही तराजू जे आहेत किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही वजन माप असणारा जो काही काटा जो आहे तर त्या तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित अशा प्रकारचा असणारा जो काही छाप जो आहे तर तो छाप त्या ठिकाणी तो असणारा जो काही काटा जो आहे तर त्या काट्यावर त्या ठिकाणी तो आहे का हे त्या ठिकाणी पाहायचे. सेकंड, इज द बॅलन्स स्टेबल, इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. म्हणजे तराजू जो आहे तर तो तराजू त्या ठिकाणी स्थिर आहे का, तराजूचा काटा जो आहे तर तो सरळ आहे का हे त्या ठिकाणी पाहून घ्यायचे. आजकाल त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक काटे त्या ठिकाणी वापरले जातात तर त्याच्यावरचा झिरो जो आहे तर तो झिरो त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का हे त्या ठिकाणी पाहून घ्यायचे. थर्ड, इज द वेट मेड अप ऑफ मेटल, हाऊ इज द बॅलन्स हेल्ड.
त्याच्यानंतर माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी धातूच आहे का, तराजू जो आहे तर तो हातामध्ये धरत असताना त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी धरला जातो, 2 पॅन बॅलन्सचा मी त्या ठिकाणी सांगताना दिसतोय. फोर्थ आपल्याला दिलेले हॅज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टॅम्पर्ड होईल. कधी कधी काही केलं तर की धातूचं असताना जे काही 2 पॅन बॅलन्स जे आहे तर ते असणारे ते काही पारड जे आहे तर त्या पारड्याची असणारी काही खालची बाजू जी आहे तर ते खालची बाजू त्या ठिकाणी कशी आहे, त्याला काही त्या ठिकाणी असणारे जे काही चुंबक जे आहे तर ते चुंबक त्या ठिकाणी चिटकवलेलं आहे का, हे सर्व त्या ठिकाणी काय करायचे पाहून त्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय दिलेले पुढे की आता टू प्रिव्हेंट कंझ्युमर्स फ्रॉम बीइंग चीटेड ए वेट अँड द मेजर्स सब डिव्हिजन फंक्शन्स ॲज पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे सर्वसाधारणपणे ग्राहक जे आहेत तर त्या ग्राहकांची वजन माप जी आहेत तर याच्यामध्ये त्या ठिकाणी चिटिंग होऊ नये, फसवणूक त्या ठिकाणी होऊ नये यासाठी काय सांगितलं आपल्याला, शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जो आहे तर त्या विभागात वजन माप उपविभाग आहे तर तो त्या ठिकाणी कार्यरत असतो. या ठिकाणी आपल्याला कोणतं सांगितलेले की सब डिव्हिजन फंक्शन ॲज द पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कंझ्युमर प्रोटेक्शन. म्हणजे सर्वसाधारणपणे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक विभाग त्या ठिकाणी आहे. तर हा काय करताना सुद्धा पुढे आपल्याला दिलेले ऑफिसर्स ऑफ दिस सब डिव्हिजन व्हिजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाइम टू टाइम अँड ॲसर्टेन whether the weights and the balance being used are proper or not. म्हणजे या ठिकाणी या विभागाचे असणारे जे काही अधिकारी जे आहेत तर ते अधिकारी काय करताना असतात, ठिकठिकाणी त्या ठिकाणी दुकानांना भेटी देऊन योग्य अशा प्रकारचं वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी वापरलं जात आहे की नाही हे त्या ठिकाणी पाहतात. तराजू जो आहे तर तो तराजू त्या ठिकाणी योग्य आहे का याची खात्री जी आहे तर ते खात्री त्या ठिकाणी करतात. पुढे दिलेलं आपल्याला पहा की सर्वसाधारणपणे अँड द बॅलन्स बिंग युज्ड आर प्रॉपर ऑर नॉट. म्हणजे त्या ठिकाणी वापरण्यात येणारा जो काही तराजू जो आहे का इलेक्ट्रॉनिक काटा जो आहे तर तो त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी चालतो की नाही, योग्य त्या ठिकाणी वापरला जातो की नाही हे त्या ठिकाणी असण्याची काही खात्री जी आहे तर ती खात्री त्या ठिकाणी करताना दिसतात. इट इज बाइंडिंग बाय द लॉ टू यूज स्टँडर्ड वेट अँड मेजर. म्हणजे कायद्यानं सर्वसाधारणपणे या ठिकाणी प्रमाणित अशा प्रकारचे असणारे जे काही वजन माप जे आहे तर ते वजन माप वापरणं त्या ठिकाणी कायद्याने बंधनकारक आहे. बाजारामध्ये वाहतो आपण त्या ठिकाणी दगड जे आहे तर त्या दगडांचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो, परंतु कायद्यानुसार हे चुकीचं त्या ठिकाणी आहे. पुढे इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ द वेट्स अँड द मेजर सब डिव्हिजन टू ग्रँट लायसन्स फॉर द प्रोडक्शन सेल अँड रिपेअर ऑफ द वेट्स अँड द मेजर. त्याचबरोबर वजनमाप उत्पादन विक्री दुरुस्ती यासाठी आवश्यक ते परवाने देण्याचं जे काही काम जे आहे तर ते काम शासनाचा असणारा जो काही वजनमाप सब डिव्हिजन जो आहे उपविभाग जो आहे तर तो उपविभाग त्या ठिकाणी करताना दिसतो. आता पुढे माय फ्रेंड्स द इंटरनेट त्याच्यामध्ये काय असणारे जे काही वेबसाईट जे आहे तर ते वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणी दिलेली तर त्यांना त्या ठिकाणी व्हिजिट त्या ठिकाणी द्या. त्याच्यामध्ये दुसरी असणारे जे काही वेबसाईट जे आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितले पहा की नवी दिल्ली येथे असणारे जे काही राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळे जे आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये मीटर किलोग्रॅम सेकंद केल्विन अँपियर कॅन्डेला याच्या काही 6 मूलभूत असणारे जे काही एकक जे आहेत तर त्या एककांची असणारे जे काही प्रमाण जे आहेत तर ते प्रमाण त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे आता काय दिलेले की सर्वसाधारणपणे आपल्याला डू यू नो त्या ठिकाणी दिलेले, तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे का. आता काय दिलेले की सर्वसाधारणपणे during the rainy season you might have heard, seen and read news regarding how much water is collected in the dam, how much water is being released and about the present stock of the water in the dam. तर सर्वसाधारणपणे धरणामध्ये किती पाणी त्या ठिकाणी साठत आहे, किती पाणी त्या ठिकाणी धरणामधून सोडलं जात आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा त्या ठिकाणी शिल्लक आहे या संदर्भातल्या असणाऱ्या काही बातम्या ज्या आहेत तर त्या बातम्या तुम्ही पावसाळ्याच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, वाचल्या असतील. पुढे डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन दिस कनेक्शन. आणि म्हणून याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी खालील बाबी ज्या आहेत तर त्या खालील बाबी त्या ठिकाणी माहिती आहे का, कारण त्यांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पहिले आपल्याला दिलेले TMC मीन्स 1000 मिलियन क्युबिक फीट.
आता काय सांगितले की 1 TMC पाणी म्हणजे सर्वसाधारणपणे 1 अब्ज घनफूट पाणी. आपण त्या ठिकाणी असणारे जे काही धरण जे आहे तर त्या धरणाची कॅपॅसिटी त्या ठिकाणी सांगताना दिसतो, क्षमता त्या ठिकाणी सांगताना दिसतो की मुळा धरण जे आहे तर ते 26 TMCचं आहे. 26 TMCचं आहे म्हणजे 1 TMC आपल्या लक्षात येताना दिसतोय 1 अब्ज घनफूट. दुसरं आपल्याला दिलेले 1 क्युबिक फीट मीन्स 28.317 लिटर. 1 घनफूट म्हणजे किती तर सर्वसाधारणपणे 28.317 लिटर. त्याच्यानंतर पुढे पुन्हा काय म्हटलेलं पहा 1 TMC म्हणजे सर्वसाधारणपणे पहा किती दिलेली की सर्वसाधारणपणे 28 अब्ज असा त्या ठिकाणी आपण अर्थ अंदाजे त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 TMC म्हणजेच त्या ठिकाणी 28 अब्ज आपल्या लक्षात येताना दिसतात 31,68,46,592 लिटर. याचाच अर्थ 1 TMC म्हणजे अंदाजे आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 28.317 अब्ज लिटर पाणी त्या ठिकाणी त्या 1 TMC मध्ये असतं. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे माय फ्रेंड्स न्यूजपेपर वर्तमानपत्र माझा मित्र. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द व्हेरियस डॅम इन महाराष्ट्र? Collect information about the discharge of the water from the various dams during the month of the August, September and October and of the consequence of the discharge. आता या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस त्या ठिकाणी आहेत, संपत आलेला आहे पावसाळा. महाराष्ट्रामधील विविध धरणांची असणारी जे काही पाणी साठवण क्षमता जी आहे तर ती किती आहे? चालू वर्षी विविध धरणामधून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये झालेल्या पावसाच्या असणारा काही विसर्ग जो आहे डिस्चार्ज जो आहे म्हणजे पाणी किती त्या ठिकाणी सोडून दिलेले आहे त्याच्या परिमाणांची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी मिळवा. किती पाणी त्या ठिकाणी धरणामध्ये आलं, किती त्या ठिकाणी धरणामधून पाणी त्या ठिकाणी सोडलं, त्याच्यासाठी वापरण्यात येणारे जे काही परिमाण जे आहेत तर ती परिमाणं त्या ठिकाणी कोणकोणती तर याची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. एवढा असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी असणारी जी काही पेज नंबर 45 वर असणारी जी काही एक्झरसाइज जी आहे तर ते एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढील तासाला पुढील आपण चॅप्टर नवीन त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.